नमस्कार ॲस्पिरंट्स, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ फॉर UPSC आणि MPSCमध्ये स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी प्रिपरेशन करत आहात आणि इथं तुम्ही कन्फ्यूज आहात की प्रिपरेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, कुठून वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर टेस्ट सिरीजसाठी तुम्ही जर मार्ग शोधत असाल तर तुमचा प्रवास इथे संपतोय. तुमच्यासाठी आपण महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026साठी पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम सुरुवात करत आहोत. याची सुरुवात 5 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होते आणि हा जो मोड असणार आहे तर ऑनलाईन मोडमध्ये हा प्रोग्राम चालणार आहे. मित्रांनो, ह्या प्रोग्रामचे वैशिष्ट्य काय आहे तर लक्षात घ्या की सगळ्यात अगोदर आपण काय केलेलं आहे की MPSC राज्यसेवेचे 2013 पासून ते 2025 पर्यंत जेवढे क्वेश्चन्स पेपर येऊन गेले आहेत तर GSचे जे काही तुमचे सिलेबसचे टॉपिक्स आहे ते टॉपिकनी ह्या त्याला क्लासिफाय केले, त्याच्याशी संबंधित असणारे थीम्स हे आयडेंटिफाय केले, किती थीम्सवर किती क्वेश्चन्स विचारले गेले ते तुम्हाला सांगितले आणि कुठल्या थीम्सवर फोकस करायला पाहिजे याच्यावर पण आपण काय करत आहोत तर एम्फोसिस देत आहोत. जेणेकरून काय होणार, तुमचं जे प्रिपरेशन असणार आहे हे अगदी योग्य ट्रॅकवर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट्स दिले जातील आणि 5 फेब्रुवारीपासून ते 30 मेपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीने सगळे सब्जेक्ट्स अगदी चांगल्या पद्धतीने कव्हर करायचे आहेत. त्याचा जवळपास तुमचा जो काही आहे तर 6 ते 7 वेळेस तुमची रिव्हिजन कशा पद्धतीने होईल आणि ती रिव्हिजन असेल ती योग्य डायरेक्शनला होत आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपण जे सराव पेपर आहे तर सराव पेपर देखील तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. याच्यामध्ये 22 तुमचे प्रॅक्टिस पेपर असतील, याच्यामध्ये 17 जे असतील ते विषयनी हे असतील GS पेपर आणि 5 GS पेपर असतील सर्वसमावेशक किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहे. आता प्रत्येक पेपर या ठिकाणी जो होणार आहे तो 200 मार्कासाठी होणार आहे मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. जेवढे टेस्ट आपल्या होणार आहे तर प्रत्येकासाठी जे असेल तर टेस्टचं जे एक्सप्लेनेशन असेल ते रीड ओनली PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. त्याचबरोबर जर आपण बघितलं की कॅन्डिडेटला प्रिपरेशन करत असताना त्यांचं कंटेंटमधला गॅप फुलफिल करण्यासाठी किंवा जो गॅप असेल ते आयडेंटिफाय करून त्याला ॲड होण्यासाठी आपण जे काही असेल तर रेफरन्स रिव्हिजन नोट्स देखील प्रोव्हाइड करणार आहोत. त्या रेफरन्स रिव्हिजन नोट्स पण त्या रीड ओनली फॉर्मॅटमध्ये असतील, जेणेकरून तुम्ही फक्त रीड करून जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्या तुमच्या नोट्समध्ये काय करायचं आहेत ते लिहून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं मित्रांनो, आता तुम्ही प्रिपरेशन प्रिलियमसाठी करत असताना त्याच्यामध्ये मेन्सचे जे कोर सब्जेक्ट आहेत ते देखील त्याच्यामध्ये ओव्हरलॅप होतात. तर प्रिलियम्सचं प्रिपरेशन करत असताना मेन्सचा देखील पार्ट तुमचा कशा पद्धतीने कव्हर केला पाहिजे यासाठी आपण मेन्स ओरिएंटेड जे क्वेश्चन्स आहेत ते देखील देणार आहोत, जेणेकरून तुमचा मेन्स ओरिएंटेडचा जो पार्ट सिलेबस असेल, जो कोर सब्जेक्ट रिलेटेड असेल तो पण त्या ठिकाणी तुमचा काय होईल तर कव्हर होणार आहे. त्याचबरोबर तुमचं पर्सनल मेंटरशिप, म्हणजे तुम्हाला कुठलाही डाऊट आला प्रिपरेशन दरम्यानमध्ये कशा पद्धतीने तुमचा मार्क समजा कमी येत असेल तर कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करायला पाहिजे, टेस्ट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे, हे तुमच्या प्रिपरेशन दरम्यान तुमच्या ज्याही अडचणी असतील त्याच्यासाठी पण तुम्हाला मेंटरशिप असणार आहे, ते भेटणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही ना तर 9511900488वर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपलं जे काही ॲप आहे सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब, इथे तुम्हाला ह्या कोर्स संदर्भातले जे काही डिटेल्स आहेत त्या ठिकाणी भेटून जातील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू.